इथून आहे ना जवळपास माझी टक्कल पाडायची वेळ आलेली होती. म्हणजे ना इतका हेअर लॉस काही दिवसांपासून आहे ना, इतक्या जास्त प्रमाणात माझे आहे ना केस गळत होते ना, का मी सांगू शकत नव्हते. म्हणजे चालता चालता मी सहज असं जरी केलं ना, तरी गुच्छाचे गुच्छ माझे केस हातात आहे. हॅलो ब्युटिफुल सोल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मला आहे ना आज एक नवीन हेअर कट करायचा आहे आणि त्याच्या आधी मला आहे ना तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे माझ्या हेअरच्या बाबतीमध्ये, जी मी ना जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यांपासून आहे ना रेग्युलर करते आहे आणि त्याच्यामुळे माझी इतकी छान हेअर ग्रोथ झालेली आहे. तुम्ही बघू शकता. म्हणजे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतेच आहे आता सध्या. मला हेअर कट करण्याच्या अगोदर हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यायचा होता, जेणेकरून आहे ना तुम्हाला आहे ना प्रॉपर रिझल्ट आहे ना माझे लक्षात येतील. म्हणजे तुम्ही बघू शकता प्रॉपर रिझल्ट बघ. म्हणजे आता मी तुम्हाला कसं दाखवू, मी इतक्या गडबडीत हा व्हिडिओ करते आहे ना, पण मला आहे ना तुमच्याशी माझा रिअल जो रिझल्ट आहे ना तो शेअर करायचा होता, म्हणून मी थांबले नाही. म्हटलं आहे ना हेअर कट करण्याच्या अगोदर आहे ना तुम्हाला माझा रिझल्ट दाखवून द्यावा. जवळपास इथून आहे ना, इथून पूर्णपणे टक्कल पाडायची वेळ आलेली होती माझ्यावरती. म्हणजे जवळपास आता तुम्ही बघू शकता इथं थोडं थोडे आहे ना केस असे कमी झालेले आहे, पण ही पण तुम्ही ग्रोथ त्याच्यासोबत बघा तुम्ही. आता तुम्हाला कसं दाखवू, हे बघा, हे जे बेबी हेअर आहेत ना, ही अशी रिसेंट ग्रोथ आहे माझ्या हेअरची. आणि आता मी तुम्हाला सांगते, आता हा व्हिडिओ आहे ना मी खूप गडबडीत करते आहे आणि कसा येईल व्हिडिओ हे माहीत नाही मला. मला फक्त तुमच्याशी ना एक माझी रिअल जी जर्नी ना तुमच्याशी शेअर करायची होती. मी जवळजवळ आहे ना मागच्या काही आठवड्यांपासून, म्हणजेच 1.5 महिना होत आला, मेथी वॉटर आहे ना, जे मेथीचं पाणी असतं ना, भिजवलेलं मेथीचं पाणी, ते कंटिन्यू मी ना सकाळी एम्प्टी स्टमक घेते. म्हणजे उपाशीपोटी मी रोज सकाळी ना मेथीचं पाणी घेते आणि ते मी फॅट लॉससाठी घेत होते, वजन कमी करण्यासाठी घेत होते. मी असंच रिसर्च केला आणि भरपूर काही रिसर्च केला आणि त्याने मला खूप सारे बाकीचे पण फायदे झालेलेच आहे. पण मी असंच रिसर्च करत होते की मला ना एक व्हिडिओ बनवायचा होता फॅट लॉस विषयीचा. आणि मी त्याच्यामध्ये असा रिसर्च करता करता मला असं पण लक्षात आलं की ना मेथीचं जे वॉटर आहे ना, जे मेथी पाणी आहे ना, जे भिजवलेलं मेथीचं पाणी, ते ना हेअर ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं असतं. मागच्या काही दिवसांपासून आहे ना इतक्या जास्त प्रमाणात माझे आहे ना केस गळत होते ना, का मी सांगू शकत नव्हते. म्हणजे चालता चालता मी सहज असं जरी केलं ना, तरी गुच्छाचे गुच्छ माझे केस हातात यायचे. म्हणजे मी आता तुम्हाला कोणत्या शब्द सांगू, म्हणजे मी झोपेतून उठले ना तरी पण आहे ना माझ्या उशीवरती ना एकदम असा केसांचा असा गुच्छ असायचा. म्हणजे इतके केस गळायचे. म्हणजे खरं कारण असं होतं की मागच्या वर्षी मला आहे ना चिकनगुन्या झाला. म्हणजे मागच्या वर्षी नाही, डिसेंबर जानेवारीमध्ये, म्हणजे 2025च्या डिसेंबरमध्ये, जानेवारीच्या एंडपर्यंत माझे ते मेडिकेशन चालू होते चिकनगुन्यावरचे. आणि त्या मेडिकेशननी आणि एक्सटर्नल जे वातावरण, काय म्हणावं काय माहिती नाही काय झालं आणि काय नाही, पण माझा इतका प्रचंड हेअर लॉस झाला, इतके प्रचंड केस गळले की मला असं वाटायला लागलं होतं की मी आता थोड्या दिवसांमध्येच टकली होणार आहे म्हणून. म्हणजे आता मलाच माझं हसू यायला लागलं आहे की मी इतकी ट्रेसमध्ये गेले होते, इतक्या ट्रेसमध्ये गेले होते की मला काहीच कळत नव्हते की काय करावं काय नाही. तरी पण मी इतकी आळशी की मी त्याच्याबद्दल काहीच केलं नव्हतं. आणि मी नंतर आहे ना माझं वजन कमी करायच्या दृष्टीने ना प्रयत्न करायला सुरुवात केले होते. तर त्याच्यामुळे ना मी मेथी वॉटरचं ऐकलं होतं काही ठिकाणी. तर मग मी म्हटलं की ट्राय करून बघावं की आपल्याला काय त्याचा इफेक्ट जाणवतो वगैरे. तर मग मी ना रेग्युलरली 2 महिने ना, 1.5 ते 2 महिने झाले आता मेथीचं पाणी घेते आणि त्याने मला इतके छान इफेक्ट जाणवले, तुम्हाला मी सांगू शकत नाही. जी हेअर ग्रोथ आहे ना, हे बघा, हे जे 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 पण बेबी हेअर आहेत ना, हे सगळे न्यू ग्रोथ आहे. म्हणजे हे सगळे नंतर आलेत माहिती आहे का. आणि इतका छान, म्हणजे माझे केस आहे ना, आता तुम्हाला मी दाखवते. हे बघा, हे बघा, मी जस्ट हेअर वॉश केलेला आहे आणि मी कोणताही कंडिशनर पण वापरलेलं नाही आहे मुद्दामून, जेणेकरून मी तुम्हाला दाखवू शकेल रिअल रिझल्ट जे आहे तो. मी काही पण कंडिशनर अप्लाय नाही केलेलं, कोणतंही सिरम अप्लाय नाही केलेलं, मी सिम्पल हेअर वॉश केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इतकी छान प्रकारे माझी हेअर ग्रोथ झालेली आहे. हे पण जे बेबी हेअर आहेत, हे आता तुम्हाला कॅमेरामध्ये किती व्यवस्थित दिसत आहे माहिती नाही, पण हे पण जे बेबी हेअर आहेत ना, हे सगळे नंतरचे. जवळपास इथून माझं टकलं पडायला लागलं होतं बघा. आणि
आता इथं पण आहे ना हळूहळू थोडं केस यायला लागलेत. आणि ह्या सगळा आहे ना बदल एका आठवड्यात किंवा एका काही 2-3 आठवड्यामध्ये झालेला नाही आहे. पूर्णपणे मी 1.5 महिना रेग्युलरली मेथीचं पाणी घेतलेलं आहे उपाशीपोटी आणि त्याचा हा रिझल्ट आहे मला असं वाटतं. कारण मी तुम्हाला सांगू का, मी इतकी आळशी आहे ना की मी हेअरच्या बाबतीत कोणतीही काळजी घेतलेली नव्हती आजपर्यंत आणि मी कधी घेतलेली नाही आहे. मी फक्त जस्ट आहे ना एक महाभृंगराज ऑइल आहे, मी इथं शेअर करेल तुम्हाला स्क्रीनवरती. एक महाभृंगराज ऑइल आहे. हे महाभृंगराज ऑइल जे आहे ना ते मी 3 ते 4 दिवसांतून एकदा लावायचे. जे पण आपण जर हेअर वॉश आहे ना दुसऱ्या दिवशी करणार असेल सकाळी, तर मी आदल्या दिवशी रात्री ना पूर्णपणे ह्या ऑइलनी ना हेअर मसाज करायचे आणि सोडून द्यायचे बस. बाकी दुसरं मी एक्स्ट्रा काहीच लावलेलं नाही आहे. आणि फक्त जे हे मेथीचं पाणी मी जे 1.5 महिन्यांपासून जे घेते ना त्याचा हा इफेक्ट मला असा जाणवलेला आहे. इतके छान म्हणजे हेअर ग्रोथ झालेली आहे. मला असं म्हणायचं आहे की कोणतेही केमिकल वगैरे न वापरता किंवा बाकीच्या जे सप्लिमेंट्स असतात ते न घेता तुम्ही जर आयुर्वेदिक पद्धतीने जर तुम्हाला असं वाटत असेल ना की नॅचरली तुमची हेअर ग्रोथ चांगली व्हावं, तर तुम्ही ना हे बिलकुल ट्राय करू शकता. फक्त ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की ना हे थोडंसं मेथी थोडीशी उष्ण असते, ज्यामुळे ना जे पण आपण ज्या ठिकाणी ना जास्त गरमी असेल किंवा जास्त उष्णतेचा भाग असेल ना, जर तुमच्या इकडं जास्त गरमी असेल किंवा जास्त कडक ऊन असेल ना, तर तुम्ही शक्यतो आहे ना हे 2-3 दिवसां मिळून आहे ना मेथीचं पाणी घेऊ शकता. 2-3 दिवसांमधून आदल्या दिवशी रात्री ना तुम्ही एका ग्लासभर पाण्यामध्ये ना मेथी भिजत घालायची. मेथीचे जे सीड्स असतात, मेथीच्या ज्या बिया असतात ना, त्या 1 चमचा तुम्हाला फक्त आहे ना एका ग्लासमध्ये भिजत घालायचे 1 ग्लासभर पाण्यामध्ये. आणि ते तुम्हाला पाणी रात्रभर ठेवून सकाळी काय करायचं आहे उपाशीपोटी तेच पाणी ना तुम्हाला गरम करायचं आहे, मेथीसहित ते उकळायचं आहे आणि तुम्ही ते मेथीचे दाणे पण खाऊन घेऊ शकता चावून, किंवा तुम्ही गाळून पण ते मेथीचं पाणी फक्त पिऊ शकता. थोडंसं कडवट असतं पण काहीच हरकत नाही आहे. तुम्हाला जर एवढा छान जर फायदा होत असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि ते उपाशीपोटी तुम्हाला घ्यायचं आहे. तुम्ही 1.5 महिना ट्राय करा. तुम्हाला आहे ना पहिल्या 1-2 आठवड्यातच इतका छान रिझल्ट भेटेल ना. असे ना बहुतेक वेळेस असं होतं की काहीतरी मेडिकल कंडिशन होते आणि त्याच्यानंतर आहे ना मेडिकेशननी किंवा बाकीच्या काहीतरी असं क्लायमेटनी तुमच्या केसांवरती परिणाम होतो आणि ना केस गळायला सुरुवात होती. तर जो हेअर लॉस जो झालेला असतो आणि तोच आपल्याला नॅचरली जो रिवर्स करायचा असतो ना, त्याच्यासाठीच हे महत्त्वाचं आहे. तुम्ही जर जेनेटिकच जर तुमचे जर हेअर जर खूप पातळ असतील किंवा तुम्हाला जर अनुवांशिकच जर तो प्रॉब्लेम असेल ना, तर तो रिपेअर होणार नाही आहे. तर त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही आपण. पण जर तुम्ही टेम्पररी जर तुम्ही एखाद्या हेअर लॉसमधून गेला असेल ना, तर तुम्हाला हे खूप फायद्याचं आहे. मी सांगते तुम्हाला, याने मला पर्सनली खूप फायदा झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की मला आहे ना असा जेनेटिक काही प्रॉब्लेम नव्हता अनुवांशिक की जेणेकरून माझे केस आहे ना आधीपासूनच खूप जास्त पातळ होते. माझे केस आहे ना आधीपासूनच चांगले होते, पण जे पण मला चिकनगुन्या झाला ना त्याच्यानंतर माझा प्रचंड हेअर लॉस झाला. बहुतेक काय होतं माहिती आहे का, की बहुतेक अशा आजार असतात की ज्या आजारातून गेल्यानंतर आहे ना मेडिकेशननी किंवा जे आपण बाकीचं पण आपलं म्हणजे पूर्णपणे बॉडी जी वीक होती त्याच्यामुळे आपले केस जे कमकुवत होतात किंवा केस गळती प्रचंड प्रमाणात सुरू होती. केस आहे ना हा आपल्या बॉडीचा आहे ना एकदम शेवटचा भाग असतो. म्हणजे काय, पूर्ण बॉडीला पूर्ण न्यूट्रियन्स गेल्यानंतर जे शेवटचे उरतील वगैरे ना ते केसांना आपली बॉडी देत असते. तर त्याच्यामुळं काय होतं, जेव्हा पण आपण एखाद्या आहे ना अशा मेडिकल कंडिशनमधून जातो ना त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, पहिला इफेक्ट जो जाणवतो ना तो आपल्या केसांवरती जाणवतो. आपले केस आहे ना प्रचंड गळायला लागतात आणि तसंच माझ्या बाबतीत झालं. आणि मला आहे ना त्याच्यामुळंच इतका हेअर लॉस प्रचंड झाला होता ना की बस. म्हणजे चिकनगुन्यानंतर आहे ना मी सांगते 1 ते 1.5 महिन्यांमध्येच आहे ना माझा हेअर लॉस चालू झाला होता. म्हणजे तो 1 ते 1.5 महिन्यांना रेस्टिंग पिरियड होता केसांचा आणि त्याच्यानंतर इतका हेअर लॉस चालू झाला होता आणि एवढे हेअर वीक झाले होते. म्हणजे इतक्या म्हणजे कमकुवत आणि इतके अशक्त हेअर झाले होते आणि शाईन तर बिलकुल राहिलेली नव्हती. तर हीच गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची होती आणि ज्याने मला खूप सारा फायदा झालेला आहे हेअर ग्रोथसाठी. आणि मेथीच्या पाण्याचा आहे ना मला ब्लोटिंग किंवा वजन कमी करण्यासाठी किंवा स्किनसाठी यासाठी तर उपयोग झालेलाच आहे, पण हेअर ग्रोथसाठी मला इतका प्रचंड चांगला उपयोग झालेला आहे ना. तर हे सगळं मला तुमच्याशी शेअर करायचं होतं माझ्या हेअरच्या बाबतीमध्ये. इव्हेंच्युअली मला आहे ना मेथीच्या पाण्याचे खूप सारे बाकीचे पण फायदे झालेले आहेत
आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना का हा व्हिडिओ कुणाच्या तरी उपयोगी येणार आहे तर त्यांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच.